हाय फ्रेंड्स, सरोजा क्रिएशनच्या या भागामध्ये तुमचे स्वागत आहे। दिवाळी दसरा स्पेशल उलनचे विणकाम सुरुवात आहे। तर त्यामध्ये आज झेंडूच्या फुलाचे व पानाचे तोरण अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने अशा प्रकारे विणायला शिकवणार आहे। तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। त्याचबरोबर सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। दिवाळी दसरा स्पेशल विणकाम आहे। तर आजच्या भागामध्ये तोरण पट्टी व फुले कशी विणायचे ते सांगणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी पोपटी कलर घेतलेला आहे। पोपटी आणि हिरवा थोडासा लागणार आहे आपल्याला एका फुलासाठी, आणि केशरी कलर आणि पिवळा कलर अशा दोन कलरची फुलं करून मी ॲड केलेले आहेत। हा जो डार्क हिरवा आहे तो आपल्याला देठासाठी वापरायचा आहे आणि केशरी कलरचं फूल तयार करायचे। आणि हे नीडल्स जे आहे त्याने आपल्याला फूल शिवून घ्यायचं आहे। नंतर साच्यावरचं फूल करून मग पुन्हा आपल्याला ते देठ करून फूल तयार करायचं आहे। कात्री आणि 9 नंबर क्रोशाची सुई। तर सर्वात प्रथम आपण साच्यावरचं फूल करायला घेऊया। केशरी कलरचं, पिवळा आणि केशरी असे दोन कलर मिक्स केलेले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। इथे गाठ टाकून घ्यायची आहे आणि कुठल्या एका काडीमध्ये अडकवून घ्यायची आहे। आता आपल्याला 4 दात सोडून 5व्या दातात अडकवून घ्यायचं आहे। 5व्या काडीमध्ये पुन्हा 4 सोडून 5व्या काडीमध्ये अडकून घ्यायचं आहे। ह्या फुलाचा व्हिडिओ मी अगोदर सुद्धा अपलोड केलेला आहे, फक्त फुलांचा। तर आज हे तोरण कसं तयार करायचं, त्याचबरोबर फूल पण कसं तयार करायचं ते सांगत आहे। दरवेळी आपल्याला 4 काड्या सोडून 5व्या काडीत हे अडकवून घ्यायचं आहे। म्हणजे हे आकार जो आहे तो चांदणीच्या आकारात येत आहे। हे पहा, प्रत्येक वेळी आपल्याला 5व्या काडीतच घ्यायचं आहे। असे टोटल 5 राऊंड करून घ्यायचे आहेत आपल्याला। हा एक राऊंड झालेला आहे, आणखी 4 राऊंड करून घ्यायचे आहेत आपल्याला याच पद्धतीने, म्हणजे 5 होतील। तर 5 राऊंडचे फूल करत आहेत। तुम्ही जर यापेक्षा जास्त शक्य असतील राऊंड करणं तर करून घेऊ शकता, कारण या म्हणजे काड्यांची हाईट जास्त नसल्यामुळे जास्त राऊंड नाहीत बसत। परंतु 7-10 जर राऊंड केले तर खूप छान दिसतं, आणखी फूल मोठं दिसतं। तर हे छोटंसं होतं पण तेही सुरेख आणि सुंदर दिसतं। तुम्ही नक्की ट्राय करा। हे अशा प्रकारे परत 4 वेळा मी इथे गोल राऊंड करून घेत आहे। दरवेळी आपल्याला 4 काड्या सोडून 5व्या काडीमध्ये धागा अडकवून घ्यायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। त्याचबरोबर उलनचे विणकाम किंवा मायक्रोचे विणकाम पाहायचे असेल किंवा शिकायचे असेल तर सरोजा क्रिएशन असे यूट्यूब चॅनलला सर्च करा, किंवा माझा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तयार आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही तिथे जाऊन ग्रुप जॉईन करू शकता। तर हे मी पूर्ण करून घेते इथे। हे 5 राऊंड झालेले आहेत इथे आपले। आता थोडासा जास्तीचा धागा इथे अगोदर थोडं गुंडाळून घ्यायचा आहे, जेणेकरून निघणार नाही शेवटी। आणि जास्तीचा धागा कट करून घ्यायचा आहे, कारण याच धाग्याने आपल्याला फूल शिवून घ्यायचं आहे। तर याच्यामध्ये आता नीडल्स घालून घ्यायचे आहे। हे पहा, आणि हे शिवायचं कसं ते पाहूया आता। आता प्रत्येक दाताच्या पुढे जे स्पेस आहे त्या स्पेसमधून आपल्याला हे सुई घालायची आहे आणि मध्यभागून काढायची आहे आणि पुन्हा त्याच्यातच आत घालायची आहे। म्हणजे इथे हे पॅक होत जातील पाकळ्या। हे प्रत्येक दाताच्या पुढे जो गॅप आहे त्या गॅपमध्येच आपल्याला हे सुई घालून परत मध्ये घालायची आहे आणि परत त्याच्यातच घालायची आहे, म्हणजे ते पूर्ण पॅक होईल। हे पहा, तुम्हाला जर एक वेळा शक्य म्हणजे लूज होईल असं वाटत असेल तर 2 वेळा एका याच्यातून रॅप करू शकता तुम्ही।
ज्या पद्धतीने तुम्हाला सोपं पडेल त्या पद्धतीने तुम्ही हे शिवून घेऊ शकता। हे मी कंप्लीट करून घेते इथे। हे आपलं पूर्ण शिवून झालेलं आहे। तर आता हे काढून घ्यायचं आहे साच्यावरून। हा साचा बाजारात अवेलेबल असतो, फक्त उलनची फुलं करायचा साचा द्या म्हणायचं। तरी त्यात आपल्याला जो मी डार्क हिरवा घेतला होता तो जोडून घ्यायचा आहे कलर, आणि याने क्रोशेच्या सुईने याला देठ करायचं आहे। आता जो आपण रॅप करताना शिवून घेताना जे धागे वर आलेले आहेत त्याच्यामध्ये खांब टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। हे पाहिजे 2 साखळ्याचा पहिला खांब आणि पुन्हा सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे। तर आपण 12 वेळा टाके टाकलेले आहेत हे, तर 12 खांब करून घ्यायचे आहेत पूर्ण गोल राऊंड मध्ये सिंगल क्रोशामध्ये। हा एक राऊंड झाल्यानंतर परत स्लिप टिच केले नाही, पण तसंच सिंगल क्रोशा करत जात आहोत। पण दुसऱ्या राऊंडला आपल्याला एक सिंगल क्रोशा सोडायचा आहे आणि दुसऱ्यावर सिंगल क्रोशा टाकायचा आहे, म्हणजे 12 खांब होते तर वरती 6च खांब करून घ्यायचे आहेत। आणि हे 6 खांब झालेले पुन्हा एकदा 6 वर 6 खांब घ्यायचे आहेत। आणि हे वरती अशा प्रकारे परत देठ करून घ्यायचं आहे। समोरासमोरचे खांब घेऊन इथे खांब टाकायचे आहे आणि पाहिजे तेवढ्या इथे तुम्हाला साखळ्या करून घ्यायच्या आहेत। धागा थोडासा लांबून कट करायचा आहे, कारण हे आपल्याला नंतर तोरणपट्टीवर जोडून घ्यायचं आहे, ते जोडता आलं पाहिजे। हे असं अशा प्रकारे आपले झेंडूचं फूल अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने छान तयार झालेले। तर इथे मी केशरी आणि पिवळे असे वेगवेगळे 2 कलरमध्ये फुलं करून घेतलेले आहेत। तर हे दोन्ही फुलं आपल्याला तोरणपट्टीवर जोडून घ्यायचे आहेत। तर या फुलांसाठी आता आपल्याला एकाड एक ठेवायचे आहेत हे फुलं। हे बघा खूप छान दिसत आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हे तोरण, कारण दिवाळी दसऱ्याला कुठल्याही सणाला, गौरी गणपती असो अथवा दिवाळी दसरा असो, झेंडूचे फूल आणि आंब्याच्या पानाचे तोरण याशिवाय सण साजरा होत नाही दाराला लावल्याशिवाय। त्यामुळे हे तुम्ही जर तोरण केले तर हे कायमस्वरूपी राहील, टिकून राहते, सुकत नाही किंवा तुटत नाही। तर हे आपण पाहिजे तेव्हा हवं तसं वापरू शकतो। तर यासाठी लागणारी तोरणपट्टी आहे ती तयार करायची आहे। तर सर्वात प्रथम इथे स्लिप नॉट करून घ्यायचा आहे। मी पोपटी कलर घेतलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे कलर वापरून हे तोरण करू शकता। इथे एक साखळी टाकून घेतलेली आहे। 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या टाकलेल्या आहेत। तर आता आपल्याला पानाची तोरणपट्टी तयार करायची आहे। हा धागा थोडा ओढून घ्यायचा आहे तिथे। परत आता पुढे 5 साखळ्यामध्ये अशा प्रकारे हे धागे काढून घ्यायचे आहेत सुईवर, म्हणजे टोटल 6 धागे झाले पाहिजे या सुईवर। हे पहा 6 धागे झालेले आहेत। पुन्हा आता सुईवर विडा घेऊन 2-2 धागे काढत जायचं आहे। हे पहा ही पानाची एक बाजू तयार झालेली आहे। फिरवून घेतल्यानंतर पुढच्या बाजूने परत आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। हे पहा 2 धागे झाले। आता पुढे जे 2-2 विडे
साखळीचे जे धागे आहेत 2-2 त्याच्यामधून धागे काढून घ्यायचे आहेत. 4 5 आणि हा 6. एका साईडला 6 आणि एका साईडला 7 धागे होतात. हे पहा परत, कारण सुरुवातीला मध्यभागी आलेला सुईवर तो एक तसाच राहतो. 2-2 धागे काढत जायचे सुईवर रेडा घेऊन. आणि पुन्हा दुसऱ्या बाजूने आपल्याला त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. 4 वेळा राऊंड केल्यानंतर एक पान तयार होतं. हे पहा, ह्या 3 बाजू तयार झालेल्या आहेत. परत एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि पुढची बाजू त्याच पद्धतीने करून घ्यायची आहे. पुन्हा सुईवर रेड्या घेऊन 2-2 धागे काढून घ्यायचे आहेत. हे एक पान तयार झालं. तर अशा प्रकारे आपल्याला पाहिजे तेवढी मोठी तोरणपट्टी करून घेता येते. परत पुढे 7 साखळ्या टाकायच्या आहेत. 7 साखळ्यावर मध्यभागी एक साखळी सोडून द्यायची आहे आणि पुन्हा 6 साखळ्यावर एक पान तयार करायचं आहे. एक साखळी टाकलेली आहे. 2 3 4 5 6 आणि 7. 7 साखळ्या झाल्यानंतर परत त्याच पद्धतीने सुईवरचा धागा ओढून घ्यायचा आहे. पुढच्या 5 साखळ्यात धागे काढून घ्यायचे, म्हणजे टोटल 6 साखळे होतात, धागे होतात. आणि पुन्हा 2-2 काढत जायचे सुईवर रेडा घेऊन. तरी अशा प्रकारची तोरणपट्टी तुम्ही पाहिजे तेवढी लांब करून घेऊ शकता तुमच्या दाराच्या मापाची, किंवा आपल्या देवघराला जर तोरण करायचं असेल तर देवघराच्या मापाची, किंवा आपलं जे मेन डोर असतं, मेन गेट असतं ते खूप मोठं असतं, त्याच्या मापाचं घेऊन सुद्धा हे करू शकता. ज्या पद्धतीने आपण पहिलं पान विणलं, पुढची बाजू झाल्यानंतर समोरची बाजू, पुन्हा समोरची झाल्यानंतर त्याच्या समोरची, अशा प्रकारे 4 वेळा आपण हे करून घेतलेलं आहे. तर ही मी पूर्ण करून घेते इथे तोरणपट्टी. पुन्हा समोरासमोरच्या दोन्ही बाजू करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर ही पूर्ण करून घेते. हे पहा इथे माझी तोरणपट्टी पूर्ण झालेली आहे. 2 किती पाण्याची केलेली आहे ते तुम्हाला दाखवते मी. अशा प्रकारे केल्यानंतर दिसते ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 पाण्याची केलेली आहे. याच्यावर आता आपल्याला प्रत्येक पानाच्या मध्ये आपण जे सिंगल साखळी टाकलेली आहे त्याच्यामध्ये हे फूल जोडून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये हवे असेल तर तुम्हाला पानं सुद्धा ॲड करू शकता, आंब्याची पानं तयार करून. तर या अगोदर सुद्धा मी एक साच्यावरच्या फुलाचा व्हिडिओ टाकलेला आहे. त्याला मी आंब्याचे पान आणि फुलं असं तयार करून टाकलेले आहे. तर ते पान कशा प्रकारे करायचे हे शिकवलेले आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते ते पान कशा प्रकारे विणायचं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक पान एक फूल या पद्धतीने सुद्धा ॲड करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता इथे शेवटी एक पान राहत आहे, तिथे आपण शेवटी दोन्ही साईडला पानं टाकणार आहोत.
तर त्या अगोदर हे फुलं जोडून घेऊया। हे पहा मधल्या साखळीमध्ये हे सुई घालून फुलाचं जे आपण धागा जास्त सोडलेला आहे तो ओढून घ्यायचा आहे आणि ते वरी बांधून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सर्व फूल जोडून घ्यायचे आहे तिथे। हे दोन्ही साईडला अशा प्रकारची पानं कशी करायची ती दोन्ही साईडला एक एक जोडणार आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक फूल एक पान सुद्धा करू शकता। तर इथे स्लिप नॉट करून घ्यायचं आहे। साखळ्या करून घ्यायच्या आहेत। इथे 15 साखळ्याचं मी पान तयार करणार आहे। ज्याप्रमाणे आपण वरती पट्टी तयार केलेली आहे त्याचप्रमाणे हे पान तयार करायचे। फक्त हे पान आपण सिंगल समोरासमोर एक वेळाच राऊंड घेतलेले आहेत। हे पहा प्रत्येक साखळीतून धागे काढून घेतलेले आहेत आणि हे साखळ्या जास्त घेतल्यामुळे लांब होणार आहे आपलं। धागे सर्व आपण जे वर धागे घेत जातो पुढच्या साखळीत ते धागे वर आले पाहिजे, नाहीतर पानाचा आकार बिघडतो। खाल्ल्या धाग्यापेक्षा वरचे धागे मोठे आले पाहिजे, लांब आले पाहिजे, तेव्हा तो पानाचा आकार व्यवस्थित येतो। तर माझे इथे धागे कमी जास्त झालेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं पान वेगळं होणार आहे। या अगोदर केलेलं पान मी खूप छान झालेलं आहे। आपण ते सेम धागे करून घेतलेले आहे, कारण जेव्हा आपण धागे घेत असतो तेव्हाच ताणून घ्यायचा आहे धागा, जेणेकरून आपलं पानाचा आकार व्यवस्थित येईल। हे पहा एक बाजू तयार झालेली आहे, तर समोरची बाजू पण याच पद्धतीने तयार करून घ्यायची आपल्याला। हे आपलं पान तयार झालेलं आहे। शेवटी एक साखळी टाकून धागा कट करून घ्यायचा आहे
आणि करतानाच वरती देठ जेव्हा सुरुवात करतो तेव्हा लांब धागा घ्यायचा, जेणेकरून ते आपल्याला बांधता आलं पाहिजे. इथे धागासुद्धा कमी झालेला आहे, तर मी दुसरा धागा जोडून इथे आता जॉईन करून घेणार आहे. पान. तर हे अशा प्रकारे आपलं तोरण तयार झालेलं आहे, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर दसरा स्पेशल उलनच्या विणकाममध्ये मी बऱ्याच वस्तू केलेल्या आहेत. तिथे आरतीचे ताट व ताटातील सर्व साहित्य आणि ही देवी केलेली आहे नवरात्र स्पेशल उलनपासून. आणि वेगवेगळ्या प्रकारचे हार केलेले आहेत, हार तसेच तोरण. हे आत्ता केलेलं तोरण आहे मी. हा सुद्धा हार आहे, हे दोन्ही हार आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला देवी कशा प्रकारे करायची ते पाहायचं आहे, तेव्हा पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका. या अगोदरच्या भागामध्ये हे खालचे तोरण मी शिकवले होते, पानाचे आणि फुलाचे साच्यावरले. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सर्व उलनचे दसरा स्पेशल किंवा नवरात्र स्पेशल असे उलनचे विणकाम पाहायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण ही देवी कशा प्रकारे करायची ते पाहायचं आहे आपल्याला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. खूप छान झालेली आहे देवीसुद्धा. उलनचे किंवा मायक्रोचे विणकाम पाहायची किंवा शिकायची इच्छा असेल किंवा आवड असेल तर तुम्ही सरोजा क्रिएशन असे यूट्यूब चॅनलला सर्च करा, किंवा माझा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तयार आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता आणि मायक्रो उलनचे विणकाम नवनवीन प्रकारचे हे तुम्ही पाहूही शकता आणि शिकूही शकता अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने. हे पण हे सर्व तोरण दसरा स्पेशल आणि देवी पाहिला मात्र पुढील व्हिडिओमध्ये विसरू नका. धन्यवाद.